न खाई भोगी तो राही सदा निरोगी, ही म्हण तर आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे। याचाच अर्थ असा की जो भोगीची भाजी खाणार नाही तो नेहमी आजारी पडेल। तर असं का बरं? तर इंग्रजी वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांत सांगितलेला आहे आणि मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी होय। मकर संक्रांती शिशिर ऋतूमध्ये येते। शिशिर ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते, वाताचा प्रकोप झालेला असतो, वृक्षता वाढलेली असते आणि शरीराला बलाची गरज असते। म्हणून मग या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी व विविध प्रकारच्या भाज्या टाकून केलेली भाजी जसे की हरभरा, गाजर, वांगे, पावटा, घेवडा, शेंगदाणा, वाटाणा, कांद्याची पात इत्यादी भाज्या टाकून केलेली भाजी बनवली जाते। या भाज्या शरीराला ऊर्जा व ऊब देण्याचं काम करतात। बाजरी ही वृक्ष असल्याकारणाने त्याच्यावर बाजरीच्या भाकरीवर तुम्ही तूप किंवा लोणी टाकून खाऊ शकता। भोगी या काळात उष्ण, स्निग्ध व पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरते। हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे, कारण की या सर्व पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी हा पुन्हा वर्षभर कामाला लागतो।